मात्र अणुबॉम्ब किंवा इराणमधील अराजकता हे अमेरिका सांगत असलेलीच कारणं युद्धाला कारणीभूत ठरली आहेत का, की मग यामागे अजून काही कारणं दडलेली आहेत? पाहूया हा एक रिपोर्ट. इराणहून अमेरिका तब्बल 10,000 किलोमीटर आणि इस्रायल जवळपास 1500 किलोमीटर दूर आहे. तरीही अमेरिका इस्रायलनं युद्ध पुकारून इराणच्या सर्वोच्च नेत्याला का मारलं? दोघांची इराण विरोधात अशी काय दुश्मनी होती ज्यामुळे त्यांनी युद्धाची सुरुवात केली? तर यामागे 4 ते 5 कारणं आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचं आहे भौगोलिक स्थिती. आपल्याला या चित्रात इराण, अमेरिका, इस्रायल हेच 3 देश ठळकपणे दिसत आहेत. मात्र यात अजून एक महत्वाचा देश आहे, तो म्हणजे सौदी अरेबिया. यात सौदी आणि इस्रायल या दोघांचा कॉमन शत्रू आहे इराण, आणि याच दोन्ही देशांचा कॉमन मित्र अमेरिका. ज्यात सौदी आणि इस्रायलचं इराणशी वैर काय ते आधी समजून घेऊ. सौदी इराणचा शेजारी देश आहे. दोन्ही देश मुस्लिम राष्ट्र असली तरी सौदी सुन्नी बहुल आहे, तर इराण शिया बहुल. या दोन्ही देशात स्वतःला मुस्लिम राष्ट्रांचा खलिफा अर्थात सर्वेसर्वा बनण्याची स्पर्धा होती. तिसरं कारण, हा स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजे समुद्री मार्ग, हा मार्ग जागतिक तेल वाहतुकीचा सर्वात मोठा मार्ग आहे. याला जगाची पाईपलाईन असं म्हटलं जातं. या समुद्री मार्गाच्या वरती पूर्णपणे इराणची सीमा आहे आणि खालच्या बाजूला सौदी, इराक, कुवैत, बहरीन, कतार, UAE आणि ओमान हे देश या समुद्री मार्गाला लागून आहेत. इराणच्या मते या समुद्री मार्गावर आमचं नियंत्रण आहे, म्हणून ते याला पर्शियन सी म्हणतात. कारण इराणचं आधीचं नाव पर्शिया होतं. सौदी अरेबिया सुद्धा या मार्गावर स्वतःचा दावा करून त्याला अरेबियन सी म्हणतो. इराण पाहिजे तेव्हा हा समुद्री मार्ग बंद करतो, कारण या भागात 2 भूभागांमधलं अंतर फक्त 33 किलोमीटर आहे आणि याच मार्गातून सौदीचं 90% तेल जगभरात निर्यात होतं. यानंतर इस्रायल आणि इराण मधला वाद समजून घेऊयात. इराण 3 संघटनांना पाठबळ देतो: हिजबुल्ला, हमास आणि हुती. या तिन्ही संघटनांचा इस्रायलशी हाडवैर आहे. इस्रायल सोबत त्यांची अनेक युद्ध देखील झाली आहेत. या वादात आता अमेरिका कशामुळे पडली तेही बघूयात. अमेरिकेचे सर्वात मोठे शत्रू आहेत रशिया आणि चीन. दुसरीकडे मध्य पूर्वेत रशिया आणि चीनचा सर्वात मोठा मित्र आहे इराण. अमेरिका, इस्रायल आणि सौदीच्या माध्यमातून मध्य पूर्वेतल्या तेलाच्या राजकारणावर अंकुश ठेवू इच्छितो. दुसरीकडे चीन आणि रशिया हाच अंकुश इराण मार्फत ठेवण्याचा प्रयत्न करत होते.